साहेबांकडे हा विषय मांडला. सर, विदर्भामध्ये आपण पॉलीहाऊस बनवू आणि पॉलीहाऊसच्या माध्यमातून शेती करू, फुलशेती करू, फळशेती करू आणि जे शेतकऱ्याचं आपण जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करू. त्याला शासनाची, राज्य सरकारची, केंद्र सरकारची सबसिडी आहे. शासनाच्या विविध सबसिडींचा लाभ घेऊन त्या योजना सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी आपण प्रयत्न करू. तर त्यावेळी असलेले जे तत्कालीन राज्य आणि केंद्र सरकारचे जे अधिकारी होते, तर त्यांच्याकडनं, साहेब विदर्भामध्ये टेम्परेचर खूप असतं, पाण्याचा इश्यू असतो, इथे सक्सेस स्टोरी नाही आहे, माकडं धुमाकूळ घालतात, पॉलीहाऊस फाडतात, वादळामध्ये स्ट्रक्चर उडून जातात, अशी खूप लोक साहेबांकडे तक्रार करत होते किंवा इथे सक्सेस होऊ शकत नाही. ह्याच ॲग्रोव्हिजनचं जर तुम्ही व्यासपीठ बघितलं आणि माझी तुम्ही 2-3 वर्षाची भाषणं ऐकली तर ते दॅट इज ऑन रेकॉर्ड का मी विदर्भामध्ये 50 तरी पॉलीहाऊस करेल आणि साहेबांच्या संमतीने आणि ॲग्रोव्हिजनच्या मदतीने करेल. 7 वर्ष लागली इथपर्यंतचा प्रवास करायला. मध्ये 2 वर्षापूर्वी पोकरा, महाराष्ट्र शासनाची पोकरा नावाची एक स्कीम आली होती. त्या स्कीममध्ये 75% सबसिडी देत होतं राज्य शासन. विदर्भ आणि मराठवाड्यामधली 15 जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडतो तिथल्या शेतकऱ्यांना बॅकअप देण्यासाठी पॉलीहाऊस अवजारं घेण्यापासून, गाडी घेण्यापासून, कोल्ड स्टोरेजपासून प्रत्येक गोष्टीसाठी पोकरा स्कीममध्ये नियोजन होतं सबसिडीचं. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, एकीकडे औरंगाबादसारख्या जिल्ह्यामध्ये ते 150 ते 200 कोटीपर्यंत त्यांची कामं होत असताना वर्ध्यामध्ये फक्त 5 कोटीची कामं होत होती. तर आता मागच्या 1 वर्षाचं संपूर्ण कोरोनाच्या कालावधीमध्ये म्हणजे मार्च 20पासून तर ते आत्तापर्यंत प्रत्येक आठवड्याला मी गडकरी साहेबांना नागपूर दिल्ली भेटून, साहेब ना आपल्याला हे करायचं आहे, हे आपल्याला करायचं आहे साहेब. तर शेवटी साहेबांच्या त्या गोष्ट लक्षामध्ये आली का ह्या माणसाने एवढे पैसे खर्च केले, एवढी धावपळ करतो आहे. माझी फक्त एक इच्छा आहे का विदर्भामध्ये मला पॉलीहाऊस सक्सेसफुल करून दाखवायचं आहे. मग साहेबांकडे 40 लोकांचा ग्रुप गेला. आम्ही काय फेल झालो, आमचं नुकसान झालं, आम्हाला कर्ज फेडता येत नाही. तर त्या बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि त्या गोष्टी होत असताना आमच्या काही गोष्टी लक्षामध्ये आल्या. आता आपले जगताप साहेब तुम्हाला त्या बाबतीमध्ये सांगतील. शासन, केंद्र शासन असून द्या किंवा राज्य शासन असून द्या, त्यांच्यामार्फत काही त्यांनी दिशा मार्गदर्शन असतं. स्ट्रक्चर, त्याची साईज किती पाहिजे, लांबी किती पाहिजे, रुंदी किती पाहिजे, कुठलं मटेरियल कसं वापरलं पाहिजे, हे जे कॉन्ट्रॅक्ट घेणारे जे ठेकेदार लोक असतात ते शेतकऱ्याला कन्फ्यूज करून सबसिडीचं लालच दाखवून उलटा त्या शेतकऱ्याच्या गळ्यामध्ये अजून कर्ज ठेवतात. शेतकऱ्याला पुढे पीक घ्यायचं माहिती असतं, कारण त्यांनी तोपर्यंत सबसिडीवरती आलेला असतो. तो एकदा ते सबसिडीचं पीक गेलं का मग ते पिकाचं पुढे काय करायचं, मग ते भाजी असो किंवा फुलं असो ती त्याला फेकायला लागतात, कारण नियोजनच केलेलं नसतं. कृषी विभागामधले काही आहेत, झाडीतले शुक्राचार्य प्रत्येक ठिकाणी आहेत. तर ते शासनाच्या येणाऱ्या प्रत्येक योजनेचा कसं मिसयूज होईल आणि कसं त्याचा अपहार करता येईल त्यासाठी काही लोक खास स्पेशल काम करत असतात. तर मग ते त्यांचं कॅल्क्युलेशन असतं, एवढी सबसिडी बसू, एवढे पैसे शेतकऱ्याच्या गळ्यामध्ये मारू आणि काय झालं तर मग सरकार बदनाम आहे का ते इम्प्लिमेंट होत नाही किंवा ती सिस्टीम प्रॉपरली ती वापरली जात नाही. तर ते सगळ्या गोष्टी करत असताना मी गडकरी साहेबांबरोबर गेले 25 वर्ष काम करतो आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आम्ही साहेबांबरोबर होतो, बांद्रावळीला मी बरोबर होतो. आत्ता देखील मी साहेबांबरोबर जोजिला पास कारगिलमध्ये काम करतो आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. प्रत्येक मिटिंगमध्ये बसताना आमच्या एक गोष्ट लक्षामध्ये येत गेली. जगताप साहेब तुम्हाला त्या बाबतीमध्ये सांगतील. स्पेसिफिकेशन पॉलीहाऊसला जे हे लागतो आपलं स्ट्रक्चर जे बनतं त्याचं स्पेसिफिकेशन 2.9 mm असतं, गेज पाहिजे. व्यापारी लोक काय करतात 2.6 वापरतात. थिकनेस तो मध्ये लक्षामध्ये येत नाही, पण ते क्वांटिटीमध्ये खूप फरक पडतो, तो रेटमध्ये फरक पडतो. मल्चिंग पेपरमध्ये पण 100% 75% 90% रेजिस्टंट पॉवर असते. प्रत्येक ठिकाणी हे ठेकेदार लोक कैची मारून कसे स्वतःचं प्रॉफिट होईल आणि शेतकऱ्याचं कसं नुकसान होईल. तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो. नाशिकमध्ये एक डॉक्टर कुटुंब दाम्पत्य आहे. त्या डॉक्टर कुटुंबियांनी पॉलीहाऊस बनवलं, एजंटनी सांगितलं बनवलं, 60 लाखाचं लोन काढलं. नॉन टेक्निकल जे क्रिस्टन्थिमम जे असतं ते फार हेक्टिक असतं, त्याला फार काळजी घ्यायला लागते. 15 दिवस डे लागतो, 15 दिवस त्याला तुम्हाला ब्लॅकआउट करायला लागतं. ते करत असताना
त्याने जो पेपर वापरला होता ब्लॅकसाठी, त्यातनं ती सूर्याची किरणं जात होती, त्याच्यामुळे ते झाडाला ती फुलंच येत नव्हती. तर माझं एक ॲग्रिव्हिजनचं भाषण यूट्यूबवरती त्यांनी बघितलं. त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला का सर असंच आहे, आमच्या इथे ते फुलंच येत नाहीत. मी दिल्लीला होतो. दुसऱ्या दिवशी मी येऊन तिथे बघितलं, ते कुटुंब अक्षरशः आत्महत्या करायच्या मार्गावरती होतं. डॉक्टर कुटुंब कर्ज काढून पॉलिहाऊस बनवले आणि प्रोडक्शन येत नाही आणि बँकेचा मागे व्याप सुरू झाला, EMI भरा, पैसे भरा म्हणून. तर त्यांना मी तिथे जागच्या जागी त्यांना मी काय काय इश्यू आहेत आणि कशामुळे तुमचा प्रोजेक्ट फेल होतो आहे ते दाखवून दिल्यानंतर तिथूनच मी आपले रवी बोर्डकर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं, तर जो शेतकरी कालपर्यंत सहकुटुंब आपण आत्महत्या करू या विचारावरती होता, त्यांना मी फक्त 2 शब्दाचं ते टेक्निकल गायडन्स दिलं. आज ते शेतकरी गुण्यागोविंदाने राहतात. आणि आजही मी रक्षाबंधनला किंवा भाऊबीजेला ती ताई मला फोन करते का भाऊ तुमच्यामुळे आमच्या संपूर्ण कुटुंबाला जीवदान मिळालं. तर मित्रांनो, शेती कुठलीही करा, पॉलिहाऊस करताना आधी तुम्हाला जे प्रोडक्शन लावायचं आहे त्याचा बाजार कुठे आहे, त्याचं मार्केट कुठे आहे, हा माल आपण कुठे विकू शकतो, आपली चेन किती आहे, याचा पुढे स्कोप किती आहे, तर पहिला तुम्ही विचार करा तो. कारण मागे इमू नावाच्या पक्षाची तुम्हाला माहिती असेल, हैदराबादची एक कंपनी होती. इमू नावाचा प्राणी आहे. तो प्राणी अंडी देतो, मग ते एका अंड्याची किंमत एवढी आहे आणि मग त्या हॉटेलमध्ये विकली जातात, त्याला खूप पैसे मिळतात. ते इमूच्या चामड्यापासून गाडीचे कवर बनवले जातात. असे बरेचसे त्याच्यामध्ये लालच दाखवली गेली आणि ते 15,000पासून 25,000पर्यंत ती इमूची जोडी विकली गेली. आणि ती जोडी विकल्यानंतर जेव्हा ते प्राणी खायला लागले, त्याच्या लक्षामध्ये आलं का हे मार्केट काहीच नाही आहे. तोपर्यंत ते इमूच्या नावाखाली बऱ्याच लोकांचा बाजार बसला होता तो. तर सांगायचं तात्पर्य असं आहे, याच ॲग्रोव्हिजनमध्ये 2 वर्षापूर्वी मी सांगितलं होतं, विदर्भामध्ये आपण 50 पॉलिहाऊस उभारू. ते 2 वर्ष अथक मेहनत केल्यानंतर गडकरी साहेब, आपले रवी बोरीटकर साहेब आणि सुधीर दिवे साहेब हे आम्ही 3-4 जण मिळून आता ते 50 पॉलिहाऊसचं नियोजन करतो आहे. आणि आता येणाऱ्या लवकरच या पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही त्याचा पायाभरणी वगैरे किंवा सुरुवात त्याची करतो आहे. यावेळी कुठेही काही फेल होऊ नये म्हणून प्रत्येक गोष्टीवरती गडकरी साहेबांचं स्वतःचं नियंत्रण आहे. आमची कुठलीही कंपनी नाही आहे. साहेबांनी स्वतःच्या त्यांच्या साखर कारखान्यामधली महात्मा साखर कारखाना आपल्या जामनीला ती जागा दिली आम्हाला वर्कशॉपसाठी. मशिनरीचा सगळा बंदोबस्त साहेबांनी केलेला आहे. कारण क्वालिटी मटेरियल आणि विथ प्रत्येक गोष्ट क्वालिटीमध्ये होऊन ती आली पाहिजे. माझ्याच काही नागपूरचे आमचे मित्र आहेत, करणी सेना, काही सामाजिक संस्थांची लोक आहेत, त्यांना मी संपर्क साधलेला आहे की हे जे माझे 50 शेतकरी भाजी पिकवतील किंवा जी फुलं बनवतील त्याची तुम्ही मार्केटिंग करा नागपूरमध्ये, बाहेर पण नका जाऊ तुम्ही. आजच्या तारखेला नागपूरमध्ये येणारी जी फुलं आहेत, नागपूरमध्ये वर्षाचा 10 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे फक्त फुलांचा. त्या 10 कोटीपैकी 70% जी फुलं आहेत पुणे, हैदराबाद, बँगलोर, नाशिक या पॉकेटमधनं येतात. नागपूरमध्ये एवढं पोटेन्शियल आहे करण्यासारखं, परंतु ते दुर्दैव म्हणा किंवा अज्ञानता म्हणा किंवा काही लोकांनी केलेल्या चुका, त्या चुकांमुळे आपला जो सामान्य शेतकरी आहे तो पुढे येत नाही. म्हणून मग ते गडकरी साहेबांनी सांगितलं आपण एक पायलट प्रोजेक्ट बनवू 5-5. तर त्या 5-5 प्रोजेक्टचं मी आता नियोजन करतो आहे आणि कदाचित येणाऱ्या पुढच्या ॲग्रोव्हिजन 2022मध्ये मी तुमच्यासमोर ते 50 शेतकरी कमीत कमी 8 लाख रुपये उत्पन्न घेतलेले तुम्हाला मी दाखवेल. आणि हे सगळं श्रेय ॲग्रोव्हिजनचं आहे, त्यांचे जे आयोजक आहेत त्यांचं आहे. आणि ऑफकोर्स म्हणजे गडकरी साहेबांसारख्या राष्ट्रीय पातळीवरती काम करणारा एक राजकीय नेता विदर्भामधल्या सामान्य शेतकऱ्याचं जीवनमान कसं उंचवावं यासाठी कॉन्स्टंट साहेबांचा विचार चाललेला असतो, आमच्या चर्चा चाललेल्या असतात. तुम्हाला सांगायला मला बरं वाटेल, रात्री 10 वाजता साहेबांबरोबर बैठक होते. साहेब, ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला काहीतरी करायचं आहे, आपल्याला शेतकऱ्यांसाठी म्हणजे फुलं विकू किंवा भाजी बनवू, पण आपल्याला साहेब काहीतरी करायचं आहे. तर ह्या संपूर्ण नियोजन करत असताना जो माझा कास्तकार बांधव विदर्भामधला जो वर्षाला 10 ते 15 हजार रुपये कमवतो, त्याला आम्ही किमान 8 लाख रुपये वर्षाला कसे उत्पन्न मिळेल आणि कुठलीही दलाली, कुठलंही कर्ज किंवा कुठल्याही प्रकारचा व्याप न घेता त्यासाठी आम्ही काम करीत आहोत. आमचे माननीय सुधीर दिवे साहेब हे ह्याही वयामध्ये माझ्याबरोबर 18 तास काम करत आहेत. वर्ध्यामध्ये काही गावामध्ये आम्ही जातो आहे, शेतकऱ्यांना भेटतो आहे, त्यांचं प्रबोधन करतो आहे.
या तुमच्या शेतकी विभागामधले कृषी विभाग वर्ध्याचे काही अधिकारी आहेत, ते देखील आम्हाला आउट ऑफ जाऊन खूप मदत करत आहेत. आणि मला आशा आहे येणाऱ्या काही कालावधीमध्ये जो आत्महत्या करणाऱ्यांचा विदर्भ म्हणून ओळखला जातो तो कृषीप्रधान विदर्भ किंवा सगळ्यात जास्ती फुलांची उत्पन्न करून त्याची बाजारपेठ निर्माण करणारा विदर्भातलं नागपूर असं होईल, यात मला कुठलीही शंका वाटत नाही. यापुढे मी जगताप साहेबांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावं. तुम्ही ॲक्च्युली शेतकऱ्यांना एक रिॲलिटी चेक दिला आहे का प्रोटेक्टेड ॲग्रिकल्चरमध्ये आपण शिरताना कशा कशाची दक्षता गेली पाहिजे. आता मी रिक्वेस्ट करतो हेमंत जगताप सरांना, ते येऊन आपलं लेक्चर डिलिव्हर करतील. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी जे आता सुरुवातीला सांगितलं, सरांनी अतिशय व्यवस्थितरित्या प्रॅक्टिकल अनुभव सांगितले. म्हणजे ज्यावेळी आम्ही नागपूरमध्ये येतो तर मेजर इशू नागपूरमधल्या शेतकऱ्यांचा हाच असतो की तुमची ही जी टेक्नॉलॉजी पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे चालू शकते, कोकणामध्ये चांगल्या प्रकारे चालू शकते. इथं विदर्भामध्ये काय, विदर्भामध्ये तुम्ही जर का बघितलं, सरांनी जसं सांगितलं, थोडक्यात माझी ओळख करून देतो. माझं नाव हेमंत जगताप. राज्य सरकारच्या ज्या काही तुमच्याकडे जे काही मार्गदर्शक सूचना आहेत, तुम्हाला जे काही शेडेड हाऊस किंवा तुम्ही पॉलिहाऊस जे बांधता, तर ती बांधण्याची जी काही स्टेट गव्हर्नमेंटची कमिटी, तर त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या कमिटीमधला मी एक मेंबर आहे. म्हणजे तुम्ही जर म्हटलं की 10 गुंठ्याला पॉलिहाऊसला किती खर्च येईल, 20 गुंठ्याला किती खर्च येईल, 30 गुंठ्याला किती खर्च येईल, 1 एकरला किती खर्च येईल, तर तो खर्च ॲक्च्युली येतो किती, तुम्हाला किती दिवसानंतर तुम्ही टाकलेले पैसे परत मिळतात. बरोबर. याच्यासाठी गव्हर्नमेंट काय करतं, प्लांटिंग मटेरियल जे आपण बघतोय, आजचा जो मेन टॉपिक आहे फ्लोरिकल्चरला पण तुम्हाला गव्हर्नमेंट काही सबसिडी देतं का, पॉलिहाऊसला पण गव्हर्नमेंट काही सबसिडी देतं का, या सर्व गोष्टींची चर्चा आपण याच्यामध्ये करणार आहे. ॲग्रोन पेपर जर का तुम्ही वाचत असला तर ॲग्रोन पेपरला दर शुक्रवारी आमचं आर्टिकल असतं. ॲग्रोन पेपरला मागच्या जानेवारीपासून दर फ्रायडेला आर्टिकल्स असतं आमचं. तुम्ही यूट्यूबमध्ये जरी हेमंत जगताप नाव टाकलं तरी तुम्हाला सगळे शेडेड हाऊस तंत्रज्ञान, पॉलिहाऊस तंत्रज्ञान, फ्लोरिकल्चर, व्हिजिटेबल असे तुम्हाला असंख्य व्हिडिओज पाहायला मिळतील. आमचं एक यूट्यूब चॅनल पण आहे MCDC पुणेचा. तर MCDC हे एक महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, हे एक साखर संकुल शिवाजीनगरला एक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे. तर त्या ठिकाणी मी ॲज अ ट्रेनिंग ऑफिसर म्हणून वर्किंग करतो. तळेगाव दाभाडेला एक हायटेक ॲग्रो इंडस्ट्रियल प्रॅक्टिकल ट्रेनिंग सेंटर म्हणून एक संस्था आहे, तिथं पण मी प्रिन्सिपल ॲज ॲक्ट होतो. जवळपास मी 12 वर्ष शेडेड हाऊस, पॉलिहाऊस, फ्लोरिकल्चर, व्हिजिटेबल या फील्डमध्ये वर्किंग करतो आहे. आणि शेतकऱ्यांना त्या भागामध्ये काय अडचण येतात, तर सगळ्या महत्त्वाची अडचण माझ्या दृष्टीनं की आम्ही जे म्हणतो की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बेसिक गोष्ट असते ते म्हणजे मीडिया सिलेक्शन किंवा मीडिया प्रिपरेशन. म्हणजे ज्या जागेमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला हे पीक करायचे तर तिथली जागा किंवा तिथली माती खरोखरच तुमच्या त्या पिकाला फायदेशीर आहे का. हे शेडेड पॉलिहाऊस ती पुढची वरची गोष्ट आली. म्हणजे फ्लोरिकल्चरचा विचार करताना तुमच्यापैकी बरेचसे शेतकरी असे असतील की आम्ही एवढे 10 गुंठ्याचं पॉलिहाऊस करायचं म्हटलं तर त्याला 10 लाख खर्च येतो. तुमच्यापैकी बरेचसे लोक आता आपल्यामध्ये आहेत की तुम्ही सांगू शकता की आम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही फ्लोरिकल्चरमध्ये, बरोबर आहे ना. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्ही ओपनमध्ये पण फ्लोरिकल्चरची शेती इथं करू शकता. फक्त ओपनमध्ये ड्रॉबॅक काय आहेत आपल्याकडे थोडेसे, की ओपनमध्ये टेम्परेचर, सूर्यप्रकाश, आर्द्रता आणि कार्बन डायऑक्साईड, ज्याला मी मराठीमध्ये म्हणतो नेहमी तापमान, सूर्यप्रकाश, आर्द्रता आणि कार्बन डायऑक्साईड, हे 4 घटक आपण बाहेरच्या वातावरणापेक्षा कंट्रोल फार्मिंगमध्ये चांगल्या प्रकारे मेंटेन करतो. म्हणून तुम्हाला ह्या हायटेकमधली फ्लोरिकल्चरची शेती भविष्यामध्ये परवडायला लागलेली. का, तुम्ही गुलाब लावला, जरबेरा लावला, रोज लावली, शेवंती लावली, ऑर्किड अँथुरियम शक्यतो म्हणतो आपण की ऑर्किड आणि अँथुरियम ही जी 2 फुलपिकं आहेत, ही 2 फुलपिकं शक्यतो ज्या ठिकाणी आर्द्रतेचं प्रमाण जास्त आहे, जसं की आपला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर हा जो बेल्ट आहे, तर तिकडं तुमची ऑर्किड आणि अँथुरियम ही फुलपिकं चांगल्या प्रकारे येतात. कारण की त्याला आर्द्रतेचं प्रमाण जास्त लागतं आणि त्याची लागवड आपण कोकोशेलमध्ये करतो. म्हणजे आपण जो नारळ फोडतो, नारळ फोडल्यानंतर त्याची जी करवंटीची वरची जी साल निघते तर त्या सालामध्ये आपण लागवड करतो अँथोरियम आणि ऑर्किडची. तर त्यामुळे मी इथं तुम्हाला ते सजेस्ट करणार नाही. मी नेहमी सांगतो की एखाद्या शेतकऱ्याला जर का तुम्ही फुलशेतीमध्ये पडायचे असेल तर बेसिकली आत्ता महाराष्ट्रामध्ये लोक 3 प्रकारच्या फुलशेतीचा वापर जास्त प्रमाणामध्ये करतात. एक आहे जरबेरा, दुसरं आहे कार्नेशन आणि तिसरं आहे तुमच्या सर्वांच्या आवडीचं कोणतं, गुलाब. आपला शेतकरी ह्या 3 फुलपिकांच्या बाहेर पडतच नाही. आणि इव्हन मी पण म्हणेल की तुम्ही त्याच्यामध्ये पडूच नका, कारण त्याचं एक मार्केट. आता जर का तुम्ही तळेगाव फ्लोरिकल्चर पार्क बघितला सर, तर तिथं 300 एकर पॉलिहाऊस आहे. 300 एकर एकाच जागेवरती. तुमच्यापैकी ज्यांना खरोखर करायची पॉलिहाऊसमधली शेती, एकाच जागेवरती 300 एकर पॉलिहाऊस आहे. आणि त्या 300 एकर पॉलिहाऊसमध्ये पैकी 290 एकरमध्ये फक्त आणि फक्त गुलाबच आहे.
आपलं कसं असतं की शेजारच्या एखाद्याने शेतकऱ्यांनी पॉलिहाऊस केलं आणि त्यांनी गुलाब लावला आणि तुम्हाला तुमच्या त्या बाजूच्या शेतीत गुलाब करायचं असलं तर तुम्ही काय म्हणणार, नाही त्यांनी गुलाब केला मला मार्केटला रेट मिळेल का? तुम्हाला मार्केटला तो एकटा शेतकरी तिथं कॉम्पिटिशनला नाही आहे, तुम्हाला अख्खं जग पडलेलं आहे. आपण आपल्या शेजारच्या शेतकऱ्याचा विचार करतो, त्यांनी केळी लावली मी केळी लावू का, मला मार्केट मिळेल का? त्यांनी वांगी लावली मी वांगी लावू का? त्यांनी गुलाब लावला मी गुलाब लावू का? आपण आपल्याच लोकांच्यात चढाओढ करायला प्रयत्न करतो. आपण इथं फ्लोरिकल्चरमध्ये किंवा इतर कुठल्याही शेतीमध्ये मी नेहमी म्हणत असतो की तुम्हाला विचार करताना तुम्हाला जगाचं मार्केट डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. तळेगावमध्ये जो 300 एकर गुलाब आहे तर याचं 50% मार्केट, त्या गुलाबाच्या शेतीचं 50% मार्केट फक्त आणि फक्त तुमचा व्हॅलेंटाईन डे असतो. म्हणजे वर्षभरामध्ये तुम्हाला जेवढी शेती करायची, हां युरोपियन कंट्रीमध्ये एक्सपोर्टला जेवढं तुम्ही वर्षभरामध्ये 1 एकरच्या पॉलिहाऊसमधून इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि उत्पादन काढणार आहे तर त्याचं 50% मार्केट प्रॉफिट हा त्या तळेगावच्या शेतकऱ्यांनी हा व्हॅलेंटाईन डेला, कधी असतो व्हॅलेंटाईन डे? किती? 30 फेब्रुवारी 14, म्हणजे फेब्रुवारी महिन्यात 30 दिवस नसतातच बरोबर ना? 14 फेब्रुवारी. तर 14 फेब्रुवारी म्हणजे 14 फेब्रुवारी आपल्याकडे कशी होती सर रामकिशन सर? आपल्याकडं 14 फेब्रुवारी सर निघून जातून 15 फेब्रुवारीला तुमचा गुलाब फुलायला लागतो आणि तुम्ही म्हणता आम्हाला मार्केटला रेट मिळत नाही. तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे की मार्केटला कुठल्या फुलाला कुठल्या सीझनला डिमांड आहे. जर मला गुलाबाची शेती करायची तर मला व्हॅलेंटाईन डे आहे, फ्रेंडशिप डे आहे बरोबर आहे, तुमचं नाताळ आहे, ख्रिसमस आहे बरोबर आहे, तुमचं गणेश उत्सव आहे, हां टीचर्स डे आहे, गुरुपौर्णिमा आहे, तुमचा फ्रेंडशिप डे आहे, जिथं तुमचा रेट सोडून दुसरा गुलाब जाईल परंतु गुलाबालाच डिमांड आहे ना तिथं. या सर्व गोष्टींचा तुम्हाला ज्यावेळी मार्केटचा अभ्यास करचाल तर त्यावेळी तुम्ही खरोखर ह्या फुलशेतीमध्ये चांगल्या प्रकारे जाऊ शकताल. आता हे फुलशेतीचा विचार करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की विदर्भामध्ये आपण राहतो तर विदर्भामधली शेती किंवा विदर्भामधलं क्लायमेट किंवा विदर्भामधलं सॉईल या फुलपिकांना खरोखर फायदेशीर आहे किंवा नाही हा बेसिक प्रश्न आहे. म्हणजे मला जर घर बांधायचं आहे तर त्या घराचं जे आतमध्ये मला फाउंडेशन करायचं आहे किंवा मला जे प्लांट लावायचं आहे, फुलपिकाचं जे रोप लावायचं आहे तर त्या रोपाला लागणारी जी आतमधली माती किंवा जो सॉईल मेड आहे तो खरोखर फुलपिकाला फायदेशीर आहे किंवा नाही इथून तुम्हाला बेसिक स्टडी करणं गरजेचं आहे. पॉलिहाऊस मी म्हणाल अजून पुढची शेती झाली की खरोखर ज्याला खरोखर एक इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज आहे किंवा त्याच्याकडे खरोखर पैसे आहेत अशाच व्यक्तीने शक्यतो पॉलिहाऊसमध्ये जावं असं मी नेहमी सांगतो. म्हणजे याचा अर्थ शेडेड हाऊसमध्ये गुलाब येत नाही का, ओपन कंडिशनमध्ये गुलाब येत नाही का? जेव्हा आपण हायटेक शेतीचा विचार करतो तर हायटेक शेतीमध्ये जनरली आपण कट फ्लावर म्हणतो. कट फ्लावर आणि लूज फ्लावर, फ्लावरमध्ये 2 प्रकार असतात, कट फ्लावर आणि लूज फ्लावर. काय फरक आहे कट फ्लावर आणि लूज फ्लावर जर का आपण विचार केला तर लूज फ्लावर म्हणजे तुमची सुट्टी फुलं किंवा झुपक्याने येणारी फुलं किंवा ज्यांच्या फुलांचा आकार मोठा असतो अशी फुलं. कट फ्लावर म्हणजे काय म्हणतो आम्ही की ज्यामध्ये त्या फुलाच्या दांड्याची लांबी जास्त आहे आणि फुलाचा डायमीटर कमी, याला आपण म्हणतो कट फ्लावर बरोबर. जसं की गुलाब आहे, गुलाबाला जसं सर आता म्हटलं की व्हॅलेंटाईन डेला युरोपियन मार्केटमध्ये मार्केट चांगलं असतं जिथं तुम्हाला फ्लावरच्या, मग ती मार्केटचा रेट कशावर ठरतो? गुलाबाच्या मार्केटचा रेट किंवा जरबेराच्या मार्केटचा रेट किंवा कार्नेशनच्या मार्केटचा रेट हा युरोपियन मार्केटमध्ये 2 गोष्टींवरती ठरतो. एक म्हणजे त्या फुलाच्या दांड्याची लांबी ज्याला म्हणतो की फ्लावर स्टेम लेंथ, आणि दुसरं म्हणजे त्या फुलाचा व्यास किंवा फ्लावर डायमीटर. तर या 2 गोष्टी जर का तुम्ही चांगल्या प्रकारे पाळल्या तर तुम्हाला युरोपियन मार्केटमध्ये तुम्ही फुलशेतीमध्ये चांगलं करू शकता. आता तुम्ही सर्वजण नवीन आहात आणि तुम्हाला ती फुलशेती करायची तर माझं सजेशन तुम्हाला असं राहील की तुम्ही लगेच आपण म्हणजे पैसे आपल्याकडे नसतील तर तुम्ही लगेच हायटेक शेतीमध्ये जाऊ नका. तुम्ही ओपनच्या फुलशेतीचा अंदाज घ्या, अभ्यास घ्या. आता आम्ही पुण्यामध्ये बघतो बरेचसे शेतकरी येतात आम्हाला 10 एकर पॉलिहाऊस करायचं आहे, 100 एकर पॉलिहाऊस करायचं आहे. माझं नेहमी त्याला असतं की तू 10 गुंठ्यापासून सुरुवात कर आणि त्या 10 गुंठ्यामधून तुला जे पैसे मिळतील त्याच्यानंतर तू 20 गुंठे कर, त्याच्यानंतर 30 गुंठे कर. कारण तुला 10 गुंठ्याला पण आज शेतकऱ्याला 10 गुंठ्याला पण बँक लोन घ्यावं लागते. ते 20 गुंठे 20 एकर 100 एकर ही पुढची लांबची गोष्ट झाली. मित्रांनो 1 एकर पॉलिहाऊस करायचं म्हटलं, 1 एकर पॉलिहाऊस करायचं म्हटलं तर 1 एकरच्या पॉलिहाऊसची ऑन ॲन ॲव्हरेज कॉस्ट, टोटल प्रोजेक्ट कॉस्ट नथिंग बट 45 ते 50 लाख रुपये. करणार आहे का तुम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट करणार आहे तुम्ही एवढी फ्लोरिकल्चरमध्ये? 1 एकरच्या पॉलिहाऊसची किंमत, म्हणजे तुम्ही म्हणसाल की मी निगेटिव्ह का सांगतो, पण मी नेहमी निगेटिव्ह सांगून सगळ्यात शेवटी मग मी पॉझिटिव्हमध्ये जातोच थोडंसं. जसं सरांनी सांगितलं की आम्ही दरवर्षी त्या ॲग्रोव्हिजनला येतो, पण लोकांचं म्हणणं काय असतं की विदर्भामध्ये टेम्परेचर जास्त, म्हणजे तुमचं थिंकिंगच अगोदर सर निगेटिव्ह सुरू होतं, आपले विचारच निगेटिव्ह सुरू होतात. तर आपल्याला कुठेतरी पॉझिटिव्ह विचार करायला लागला. आता कोण मला सांगेल पॉलिहाऊसमध्ये टेम्परेचर जास्त असतं का ओपनमध्ये टेम्परेचर जास्त असतं? कोण सांगेल स्वतःहून? माईक जरा हँड माईक द्या आपला आतमध्ये.
कोण सांगेल? बरोबर आहे. आता पॉलिहाऊसमध्ये टेम्परेचर जास्त असतं, तर मग पॉलिहाऊसमध्ये खरोखर फुलशेती करणं गरजेचं आहे का? बरोबर आहे. बऱ्याच वेळेस तुमच्या मनामध्ये वाटतं की पॉलिहाऊसमधले किंवा आपण हायटेक फार्मिंग करत असताना तुम्हाला ओपन कंडिशनपेक्षा त्याच्यामध्ये टेम्परेचर कमी असतं असा तुमच्या मनामध्ये समज असतो. परंतु लक्षात ठेवा, पॉलिहाऊसमध्ये ओपनपेक्षा 4 ते 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जास्त असतं आणि ते तुम्हाला आतमध्ये फॉगिंग सिस्टम असेल, तुमच्या बाजूचे साईड कर्टन्स असतील, बरोबर, हां, फॉगिंग सिस्टम असेल, या सर्व गोष्टी वापरून तुम्हाला ते कंट्रोल करायला लागतं. परत तुम्ही म्हणता की आमच्याकडे लाईटच नसते, कधी फॉगर सुरू करणार? बरं, परत तुमचं दुसरं थिंकिंग सुरू झालं. आतमध्ये परत तुम्हाला एक स्लायडिंगची नेट टाकायला लागते 50%ची. या सर्व गोष्टी, ज्याला हे म्हणतो की एखाद्या व्यक्तीला पॉलिहाऊस करायचं असेल तर त्याने पूर्णपणे टेक्निकल नॉलेज, टेक्निकल प्रशिक्षण घेतल्यानंतरच तुम्ही या हायटेक फार्मिंगमध्ये जावा, कारण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. आता बेसिक माझा जो टॉपिक होता की मीडिया प्रिपरेशन. मीडिया प्रिपरेशन करत असताना तुम्हाला जनरल आम्ही नेहमी म्हणतो की पॉलिहाऊसमध्ये फुल शेतीची लागवड करताना जनरली 4 माध्यमं महत्त्वाची किंवा 4 गोष्टी असतात. एक आहे तुमचं लाल माती, दुसरं आहे तुमचं शेणखत, तिसरं आहे तुमचं वाळू आणि चौथं आहे तुमचं भाताचं तूस. रेड सॉईल, FYM, सँड आणि राईस हस्क. लाल माती, शेणखत, वाळू आणि भाताचं तूस. 30% लाल माती, 30% शेणखत, 30% वाळू आणि 10% भाताचं तूस हा राहुरी कृषी विद्यापीठानं रिकमेंड केलेला ग्रीनहाऊसमधला मीडिया आहे फुल शेतीसाठी. आता तुम्ही म्हणसाल वाळू का टाकायची? आमच्याकडे लाल माती चांगल्या प्रमाणात मिळते. परत तुम्ही म्हणसाल आमच्याकडे लाल माती मिळतच नाही. जर लाल माती मिळेल नाही तर त्याला दुसरा पर्याय की गाळाची माती, किंवा त्याला मी दुसरं म्हणेल की वेल ड्रेन्ड सॉईल किंवा चांगला निचरा होणारी माती. तुम्ही फुलं चांगली लावचाल पण हा मीडिया चांगला नसेल तर तुमच्या त्या फुलशेतीला काही अर्थ राहत नाही. बरं, तुम्ही म्हणसाल आम्ही जर का ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये लावलं, समजा मी ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये फुलशेती केली, तर ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये तुमची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे तुमचे व्हाईट रूट डेव्हलपमेंट आहे तर ते रेस्पिरेशनला मुलांना चान्सच मिळत नाही. आणि तुमचं जे गुलाबाचं झाड एकदा लावल्यानंतर 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष टिकणार आहे तर ते तुमचं पहिल्या वर्षामध्येच फेल होऊन जातं. म्हणजे तुम्हाला तिथं ती वेल ड्रेन्ड सॉईल असणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा पार्ट येतो माध्यमामध्ये, तो म्हणजे pH आणि EC, ज्याला मी म्हणतो की सामू आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या क्षारांचं प्रमाण. तर याच्यामध्ये जी तुम्हाला माती निवडत येते त्या मातीमध्ये तुम्हाला pHचं प्रमाण हे तुमचं 6.5 ते 7.5 असलं पाहिजे आणि क्षारांचं प्रमाण हे 0.5% कमी असलं पाहिजे. बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये अजून एक तुम्ही बघितलं असेल की वाळू, ज्या ठिकाणी लाल माती चांगल्या प्रमाणात मिळत नाही तिथं तुम्ही वाळू ॲज अ फिलर मटेरियल म्हणून त्या मीडियामध्ये ॲड करू शकता, कारण त्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो. पण तुमच्याकडे लाल माती चांगल्या प्रमाणात आहे तर तुम्हाला तिथं वाळू टाकण्याची गरज नाही. हा एक ह्याच्यामधला बेसिक पार्ट आहे. आता हे अशा प्रकारे 4ही घटक टाकून घ्यायचे, लाल माती, शेणखत, वाळू, भाताचा तूस, हे अशा प्रकारे टाकायचं की वरचा लेअर लाल मातीचा येईल, दुसरा लेअर शेणखत येईल, तिसरा लेअर वाळूचा येईल आणि चौथा लेअर हा तुमचा भाताच्या तुसाचा येईल. आणि नंतर तुम्हाला बेड प्रिपरेशन करायला घ्यायचं आहे. परंतु अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, जसं की डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देण्यापूर्वी काय लावतात? हाताला डेटॉल लावतात, बरोबर आहे. ते डेटॉल का लावतात? कारण तुमच्या तिथं जर का काही इन्फेक्शन वगैरे असलं पहिलं तर ते घेऊन जा. तसंच तुम्ही हा जो माध्यम किंवा मीडिया निवडलेला आहे बघा, हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. आपण जे फुलशेतीसाठी जे माध्यम निवडलेलं आहे तर त्या माध्यमाचं निर्जंतुकीकरण गरजेचं आहे किंवा माध्यमाचं स्टरलायझेशन करणं गरजेचं आहे. माध्यमाचं जर का तुम्ही निर्जंतुकीकरण केलं नाही तर त्या लाल मातीमध्ये, त्या शेणखतामध्ये, त्या वाळूमध्ये, त्या भाताच्या तूसमध्ये जे काही, कारण हे 4ही घटक तुम्हाला एका ठिकाणी मिळणार आहेत का? लाल माती तुम्ही दुसऱ्या ठिकाणून घेणार आहे, शेणखत दुसऱ्या ठिकाणून घेणार आहे, वाळू तिसऱ्या ठिकाणून घेणार आहे, भाताचे तूस चौथ्या ठिकाणून घेणार आहे. तर हे सगळे घटक तुम्हाला ज्यावेळी तुम्ही एकत्र करता त्यावेळी तुम्हाला त्या माध्यमाचं निर्जंतुकीकरण करणं गरजेचं असतं. आणि निर्जंतुकीकरण करण्याच्या जनरली 2 पद्धती, एक म्हणजे तुम्ही उन्हामध्ये तापवू शकता किंवा दुसरी रासायनिक पद्धत किंवा ज्याला आपण म्हणतो केमिकल स्टरलायझेशन. बरोबर. तर तुम्ही त्या केमिकल, समजा तुम्ही निर्जंतुकीकरण केलंच नाही तर काय होईल? तुम्ही त्याच्यामध्ये रोप लावलं तर ती रोप लगेच 1 ते 1.5 महिन्यानंतर ते माना टाकायला लागतं किंवा मूळकूज म्हणतो आपण, त्या मातीमध्ये सॉईल बॉरमध्ये जे काही डिसीज आहेत तर ते तुमच्या पिकाला हे करतात. त्यामुळं मीडिया सिलेक्शन आणि मातीचं निर्जंतुकीकरण फुल शेती करण्यापूर्वी अत्यंत आणि अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्ही एवढे लाखो रुपये खर्च करून तुम्हाला कुठल्याच ह्याला आधार राहणार नाही. अत्यंत बेसिक गोष्टीत बरेचसे लोक आम्ही बघतो की इन्व्हेस्टमेंट जास्त करतात पण स्टरलायझेशन करत नाहीत, रोपं लावतात आणि दुसऱ्या महिन्यामध्ये सगळे रोपं माना टाकून देतात किंवा खराब होऊन जातात. आता हे निर्जंतुकीकरण करताना जनरली मार्केटमध्ये 4 केमिकल मिळतात. एक आहे मिथिल ब्रोमाइड, बासामिड, फॉर्मॅलिन, जे तुमच्या माहितीचं आहे ना हायड्रोजन पॅरॉक्साईड. सध्या लोक जास्त वापर याच्यामध्ये हायड्रोजन पॅरॉक्साईडचा करतात. आता
फॉर्मेलिनचा जेव्हा आपण वापर करतो तर तुमची जी माती तर ती माती आपण भिजवून घेतो, नंतर काळी प्लास्टिकच्या साह्यानं झाकून घेतो, बरोबर आहे. भिजवून घेतल्यानंतर तुम्ही फॉर्मेलिन टाकता 10 लिटर पाण्यामध्ये, साधारणतः तुम्ही 100 लिटर पाण्यामध्ये 10 लिटर फॉर्मेलिन टाकतो आपण. परत ब्लॅक फिल्मने झाकून घेतो, परत ते ब्लॅक फिल्म काढतो आणि परत नॉर्मल वॉटर सोडतो. का? कारण की त्या फॉर्मेलिनचा जर काही ॲडिशनल अंश शिल्लक राहिलेला असेल तर तो तुमचा निघून जातो आणि नंतर मग आपण बेड प्रिपरेशन करायला घेतो. आता आपल्या शेतकऱ्याचे बेड असे बनतात का हो? आपल्या शेतकऱ्याचे बेड असे बनतात का? आपल्या शेतकऱ्याचे बेड कसे बनतात? असे बनतात निस्तेज, बरोबर. तुम्ही शांत जसे बसलाय तसे. आता हे बेड कसे बनले होते? हे काटकोन त्रिकोण तुम्हाला स्लाईडमध्ये दिसतात. तर इथं काय केलं होतं आपण, आम्ही राहुरी कृषी विद्यापीठामध्ये याला दोन्ही साईडला, जसं आपण घराचं सेंटरिंग करतो ना तसं याला दोन्ही साईडला लाकडाच्या फळ्या लावल्या होत्या. कारण ती ही थोडीशी मेथड थोडीशी कॉस्टली बेड करताना, तर अशा लाकडाच्या फळ्या लावून आपण त्याच्यामध्ये बेड प्रिपरेशन केलं होतं आणि नंतर मग आम्ही त्याच्यामध्ये प्लांटेशन केलं होतं. आता अजून एक तुम्हाला मी चौथं केमिकल सांगितलं होतं, फॉर्मेलिन. हायड्रोजन पॅरॉक्साईड. बेड तयार करून घ्यायचे, ड्रिप सिस्टीम टाकायची, ड्रिप सिस्टीम रात्रभर चालू ठेवायची. नंतर तुम्ही हे तुमचं हायड्रोजन पॅरॉक्साईडचं 10 लिटरचं कॅन आहे, साधारणतः तुम्ही 1 लिटर पाण्यामध्ये 30 ते 35 ml H2O2 टाकू शकता. आणि नंतर मग तुम्ही झारीच्या साह्याने अगोदर बेड ओले करून घ्यायचे आणि बेड ओले करून घेतल्यानंतर तुम्ही हे फक्त फुलशेतीलाच सांगतो मी, अशातला पार्ट नाही. जर का तुम्ही तुमच्यापैकी जे तुम्ही रेग्युलर शेती करताय, पारंपरिक शेती करताय, नर्सरी कोण करताय, नर्सरीमध्ये जो तुम्ही मेडिया टाकताय त्या मेडियाचं पण तुम्ही या पद्धतीनं निर्जंतुकीकरण करू शकता. जर का तुम्ही भाजीपाला पिकांची लागवड करताय तर त्या भाजीपाला पिकांसाठी पण तुम्ही हे करू शकता. म्हणजे कॉमन सगळ्यांना सांगतोय, ठीक आहे. हे करून घ्यायचं आणि नंतर मग तुम्ही मल्चिंग पेपर. आता बऱ्याचशा लोकांचा परत प्रश्न येतो की फुलशेतीला मल्चिंग करणं गरजेचं आहे किंवा नाही. हा एक बेसिक प्रश्न तुमच्या मनाबरोबर. फुलशेती जर का तुम्ही पॉलिहाऊसमध्ये केलेलं असेल, फुलशेती जर का तुम्ही पॉलिहाऊसमध्ये केली असेल तर तुम्हाला मल्चिंग पेपर करण्याची गरज नाही, मल्चिंग पेपर टाकण्याची गरज नाही. फुलशेती जर का तुम्ही शेडनेट हाऊसमध्ये केली असेल तर तुम्ही तिथं मल्चिंग पेपर टाकू शकता. युटिलायझेशन ऑफ फर्टिलायझर अँड इरिगेशन सिस्टम प्रॉपरली करण्यासाठी तुम्ही आतमध्ये शेडनेट हाऊसमध्ये तुम्ही मल्चिंग पेपरचा वापर करू शकता. मल्चिंग पेपर काय करतं? गवताचं प्रमाण कमी करतं. तुमचं आतमध्ये खत असेल, पाणी असेल, त्याचं मॅनेजमेंट किंवा त्याचं जे म्हणतो आपण इव्हॅपोरेशन तर ते कमी राखतं. आतमध्ये वापसा कंडिशन प्रॉपरली मेंटेन करतं. तर हा याचा एक बेसिक ॲडव्हान्टेज आहे. हा 25 ते 30 मायक्रॉनचा सिल्वर ब्लॅक मल्चिंग पेपर वापरतो आपण. सिल्वर कलर वरती आहे आणि ब्लॅक कलर त्याच्या खाली इनसाइड आहे. बरेचशा वेळेस लोक मार्केटमधून सिल्वर ब्लॅक मल्चिंग पेपर घेतात पण ब्लॅक वरती टाकतात आणि सिल्वर खाली टाकतात. तिथं तुम्हाला सिल्वर कलर वरती टाकायचं आहे आणि ब्लॅक कलर इनसाइड किंवा बॅक साईडला पाठवायचं आहे. मल्चिंग पेपरचं युटिलायझेशन काय होतं? सूर्यप्रकाशाची किरणं ज्यावेळी त्या मल्चिंग पेपरवरती पडतात आणि त्याच्यातून जे रेज रिफ्लेक्ट होतात तर ते तुम्हाला फोटोसिंथेसिससाठी जे आपण म्हणतो 400 ते 700 नॅनोमीटरची वेवलेंथ फोटोसिंथेसिससाठी चांगली असते. तर त्यामुळे तुमचं आतमध्ये फोटोसिंथेसिस पण चांगल्या प्रकारे होतं. ठीक आहे. हे करून झाल्यानंतर मग तुमचा पुढचा पार्ट येतो तो म्हणजे प्लांटेशनचा. ठीक आहे. हा मल्चिंग पेपरचा टॉपिक आहे पण त्याच्यामध्ये जास्त नाही. आता प्लांटेशनचा जेव्हा आपण विचार करतो, प्लांटेशनचा आपण जेव्हा याच्यामध्ये विचार करतो तर प्लांटेशन करताना तुम्हाला काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्यात. प्लांटेशन करताना जसं सुरुवातीला तुम्हाला मी म्हटलं की तुम्ही लागवड करताना याच्यामध्ये गुलाब, जरबेरा, कार्नेशन, अँथोरियम आणि ऑर्किड याची लागवड आतमध्ये चांगल्या प्रकारे करू शकता. आता हे करत असताना लावतो 1 मिनिट. हे सर्व करत असताना तुम्हाला गव्हर्नमेंट पण याला काही गोष्टींना प्लांटिंग मटेरियलला फुलशेतीमध्ये अनुदान देतं. गव्हर्नमेंट पण तुम्हाला, आता इथं तुम्हाला दिसतंय हा तळेगाव दाभाड्यामधलाच फोटो आहे. 1 नंबरचा जे तुम्हाला पिक्चर दिसतंय तर हे हायड्रोपोनिक सिस्टीम आहे ज्याला मी म्हणतोय NFT टेक्निक, न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक, की ज्याच्यामध्ये भाजीपाला लागवड केलेली आहे. कुठलं पीक आहे हो? काही आयडिया कोणाला? अलीकडलं जे माझ्या हातामध्ये दिसते कुठली भाजी? कोणती भाजी दिसते? हे आहे तुमचं ऊस आहे, ऊस, बरोबर ना? लेट्यूस आहे, लेट्यूस. लेट्यूस ही एक परदेशी भाजीपाला आहे, परदेशी भाजीपाला आहे. तर त्याची लागवड आपण न्यूट्रिएंट फिल्म टेक्निकमध्ये केली. ठीक आहे. आणि पलीकडे तो आपण गुलाबाची लागवड केल्यानंतर तो आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर सुरुवातीला आपण त्याला प्री कुलिंगसाठी 2 ते 3 तास कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवतो. तर तो कोल्ड स्टोरेजचं पिक्चर आहे. तुम्हाला जे दिसते हे कोल्ड स्टोरेजचं पिक्चर आहे. कारण आणि नंतर मग तुम्ही गुलाबाचं त्याचं पॅकिंग करू शकता. आता सगळ्यात पहिलं जे पीक घेतो आपण याच्यामध्ये थोडासा आपण एक विचार करू मार्केटचा आणि नंतर मग आपण डायरेक्ट कल्टिवेशनमध्ये जाऊ. कट फ्लॉवरमध्ये जर बघितलं तर तुम्ही चांगलं डिमांड याच्यामध्ये दिसतं तुम्हाला. नेदरलँड, जपान, UAE, UK इकडे चांगलं डिमांड आहे. आणि ड्राय फ्लॉवरमध्ये तुमचं USA, जर्मनी, UK, नेदरलँड इकडं डिमांड त्याला चांगला आहे. आता भारताचा जर का आपण विचार केला तर कोणकोणत्या फुलपिकांना चांगल्या प्रकारे डिमांड आहे आपल्याकडं? टॉप 10 फ्लॉवर्स ऑफ वर्ल्ड जगाचे जर का आपण बघितले की जगामध्ये कोणती 10 फुलपिकं चांगल्या प्रकारे चालतात, बरोबर? तर तुम्हाला समोर दिसतंय रोज आहे,
तुलिप आहे, क्रिसॅन्थेमम ज्याला सरांनी मागाशी सांगितलं की शेवंती, की ज्याला तुम्हाला डेचा आणि नाईटच्या टेम्परेचरचा खूप अफेक्ट होतो, लाईटचा इफेक्ट खूप शेवंतीवरती चालतो. नंतर तुमचे जर्बेरा आहे, फ्रेझिरा आहे, कार्नेशन आहे, लिलियम आहे, ॲलिस्टोमेरा आहे, ॲरिस आहे, जिप्सोफिला. हे एक सध्या रिसेंटली फुल आलेले मार्केटमध्ये जिप्सोफिला. कुणी बघितलं आहे जिप्सोफिला? एखादा तुम्ही बुके असतो, बुके बरोबर, तो बुके एखाद्याला आपण जेव्हा गिफ्टमध्ये देतो तर त्याला तुम्ही बाहेर असं गोल्डन रॉड वगैरे लावले असतं बुकेला बॅक साईडला आणि वरनं त्याला फुलं असतात. तर त्या बुकेला त्या जो तुम्ही गोल्डन रॉड लावता तर त्याला पर्यायी म्हणून आता हे ॲज अ फिलर मटेरियल म्हणून हे जिप्सोफिला मार्केटमध्ये सध्या आलेलं आहे. हां, थोडक्यात काँग्रेस गवतासारखं सेम दिसते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या छटा आहेत. तर मार्केटमध्ये याला पण डिमांड आहे. ह्या फिलर मटेरियलपासून पण लोक आता चांगल्या प्रकारे पैसा कमवू लागलेले आहेत. हां, ओपनमध्ये पण करू शकता तुम्ही किंवा फॉलोअर्समध्ये पण करू शकता, नो डाऊट. ठीक आहे, तर हे फुलपिकांना आपल्या जगामध्ये चांगल्या प्रकारे डिमांड आहे. आणि भारताचा जर का विचार केला तर भारतामध्ये कुठली फुलपिकं चालतात? एक आहे तुमचं गुलाब आहे, अँथुरियम आहे, शेवंती आहे, जर्बेरा आहे, दहेली आहे, कार्नेशन आहे, लिलियम आहे, तुमचे ग्लॅडिओलस आहे, ऑर्किड आहे, ट्यूबरज आहे. या फुलपिकांना आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये चांगल्या प्रकारे डिमांड आहे. तुम्ही जर का ओपनमध्ये करणार असेल तर शक्यतो मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही लिलियममध्ये जावा, ट्यूबरोजमध्ये जावा किंवा ग्लॅडिओलसमध्ये जावा. आणि तुम्ही जर का हायटेक फार्मिंगमध्ये जर का तुम्ही लागवड करणार असेल फुलपिकांची तर मी तुम्हाला सांगेल जर्बेरा, रोज आणि कार्नेशन, बरोबर. या 3 फुलपिकांचा तुम्ही चांगला विचार करा. इथून तुम्ही बघितलं तर मला वाटतं सर इथून हैदराबाद मार्केट जवळ आहे, बरोबर ना? हैदराबाद मार्केट जवळ आहे, तुम्ही पुण्याला पाठवू शकता, बेंगलोर आहे, वाशी मार्केट आहे, रायपूरमध्ये मार्केट चांगलं आहे, छिंदवाडामध्ये, एम पीमध्ये. ठीक आहे, आता पहिलं जर का पीक बघितलं आपण थोडंसं तर जर्बेराचा जेव्हा आपण विचार करतो, जर्बेरा म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने जर का हे फुलपीक बघितलं नसेल आणि तुम्हाला ते जर का आपण फुलपीक दाखवलं तर जर्बेरा लोक काय म्हणतात, आपला सामान्य शेतकरी म्हणतो हे सूर्यफूल आहे. जर्बेराला आपला सामान्य शेतकरी काय म्हणतो? सूर्यफूल आहे. तुम्हाला मी त्याचं पिक्चर दाखवतो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. म्हणजे ज्या शेतकऱ्याने हे फुलपीक बघितलेलंच नाही आणि तो ज्यावेळी बघतो समोर, हा तुम्हाला पिक्चरमध्ये दिसते बरोबर ना, सूर्यफुलासारखं दिसतं ना तुमच्या, तर हे सूर्यफूल नाही तर हे जर्बेराचं पीक आहे, बरोबर आहे. साधारणतः याची लागवड आपण जून जुलैमध्ये करतो आणि लागवड करताना साधारणतः 2 ओळींमध्ये आणि 2 झाडांमध्ये आपण 60 बाय 45 सेंटीमीटर किंवा 2 फूट बाय 1.5 फूट किंवा बरेचसे शेतकरी 1 फूट बाय 1 फूटवरती लागवड करतात, 30 बाय 30 सेंटीमीटर लागवड करतात. साधारणतः एका एकरला तुमच्या जर्बेराची 24,000 प्लांट बसतात. एका एकरला जर्बेराची 24,000 प्लांट बसतात. एक झाड वर्षाला 45 ते 50 फुलं देतं. बघा थोडंसं आपण विचार करतोय कॉस्ट इकॉनॉमिक्सच्या दृष्टीनं. एका एकरमध्ये जर्बेराची किती झाडं बसतात? 24,000. एक झाड वर्षाला तुम्हाला किती फुलं देते? 45 ते 50 फुलं देते. 50 फुलं आणि झाडं किती तुमची? 24,000. 24,000 इंटू 50 करा, कॅल्क्युलेशन करा किती येते? 24,000 इंटू 50. 24,000 इंटू 50चं जर का तुम्ही उदाहरण केलं, जी रक्कम येते त्या रकमेला तुम्हाला त्या मार्केट रेटनं मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर ना. आणि जी काही रक्कम येईल त्याच्यामध्ये तुम्हाला ऑन ॲन ॲव्हरेज 50% हा खर्च पकडायचा आहे. म्हणजे 24,000 तुमची फुलं आली, बरोबर आहे. 50 फुलं देतं एक झाड, 24,000 झाडं, बरोबर आहे. 24,000 प्लांट इंटू 50 किती आले? 24,000 इंटू 50 किती? 12 लाख, बरोबर आहे. एका फुलाची किंमत म्हणजे वर्षभरामध्ये तुम्हाला एका एकरमध्ये 12 लाख फुलं मिळणार आहेत. एका फुलाची किंमत ऑन ॲन ॲव्हरेज म्हणतो मी, कधी कधी जर्बेराचं फुल 50 पैशाला पण मिळतं आणि कधी कधी जर्बेराचं फुल तुमचं 8 रुपये 10 रुपयाला पण मिळतं. ऑन ॲन ॲव्हरेज आपण जर्बेराच्या 12 लाख फुलांपैकी एका फुलाची किंमत आपण ऑन ॲन ॲव्हरेज 2 ते 2.5 लाख रुपये पकडू. म्हणजे 12 लाख इंटू 2 रुपये किती आला खर्च तुमचा वर्षाचा? 24 लाख रुपये. 24 लाखामध्ये मी 50% खर्च पकडला. आता हा खर्च कुठला येतो? जर का तुम्ही पॉलिहाऊसमध्ये केलं असेल तर पॉलिहाऊसचा खर्च, आतमधल्या ड्रिप सिस्टीमचा खर्च, जर का तुम्ही लाल माती दुसऱ्या जागेवरून विकत आणली असली तर लाल मातीचा खर्च, शेणखताचा खर्च, स्टरलायझेशनचा खर्च, निर्जंतुकीकरणाचा खर्च, तुमच्या लेबरचा खर्च, तुमचा फर्टिलायझर खतांचा आणि औषधांचा खर्च, हा सगळा खर्च आपण एक वर्षाचा 12 लाख रुपये पकडला. त्याच्यामध्ये लेबर कॉस्टिंग पण आली. म्हणजे तुमच्याकडं एका एकरामध्ये 12 लाख रुपये आपण समजू की प्रॉफिट राहतोय. तळेगाव दाभाड्यामध्ये सर काही अशी पॉलिहाऊस आहेत, तळेगाव दाभाडे पुण्यामध्ये काही अशी पॉलिहाऊस आहेत की जे पॉलिहाऊसेस 1 एकराची पॉलिहाऊसेस, समजा माझं पॉलिहाऊस आहे तर मी ते दुसऱ्याला महिन्याला 50,000 रुपये रेंट न दिलेलं आहे.
रेंट म्हणजे मी काहीच करत नाही, फक्त मी त्यांना भाड्याने दिलेलं आहे. म्हणजे वर्षभरामध्ये मला किती रुपये मिळतात? 6 लाख रुपये मला काही न करता मिळतात. आणि जो व्यक्ती करणार आहे त्या करणाऱ्या व्यक्तीला 6 लाख रुपये तर देणं आहेच. म्हणजे त्या व्यक्तीला ते 6 लाख रुपये देणं जाऊन बाकीचा लेबर, पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड, मीडिया, पॉल्यू हा सगळा खर्च करून त्याला त्याच्यातनं प्रॉफिट पण मिळतोय. मग तो मी विचार करत असतो की ह्या फुलशेतीमध्ये खरोखर प्रॉफिट मिळतोय किंवा नाही. म्हणजे जर का लोक 6 लाखाला वर्षाला भाडं पण देत असतील तर मग खरोखर याच्यामध्ये आपल्याला परवडू शकतं किंवा नाही, हा पण तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. बरोबर, हे तुम्हाला मी फक्त का उदाहरणं देतोय मी. आपण जे म्हणतो ना परवडत नाही, असं होत नाही, तसं होत नाही, मार्केट मिळत नाही. मी पहिल्यांदाच तुम्हाला मी सांगितलं मार्केट का मिळत नाही. कारण की ज्यावेळी मार्केटला डिमांड असते त्यावेळी आपला गुलाब फुलत नाही, नंतरच तुमचा गुलाब फुलल्यावर मार्केटला डिमांड कशी येईल. आम्ही काय म्हणतो, मी नेहमी सांगतो की या फुलशेतीमध्ये किंवा या गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला 2 ते 3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्यात. पहिली गोष्ट, ही शेती जर का तुम्ही स्वतः करणार असाल तरच याच्यामध्ये पडा, अदरवाईज तुम्ही याच्यामध्ये पडू नका. म्हणजे मी मुंबईला काम करतोय, माझा नोकर किंवा माझे लेबर इकडे काम करतील, ही ॲज अ ॲग्रो इंडस्ट्री म्हणून वर्किंग करा तुम्ही, ॲज इंडस्ट्री म्हणून तुम्ही याच्यामध्ये पडा, तरच तुम्हाला याच्यामध्ये प्रॉफिट आहे. दुसरं, गव्हर्नमेंट मला सबसिडी देणार आहे म्हणून मला हे करायचं आहे, अदरवाईज माझी मनापासून हे करण्याची इच्छा नाही आहे. गव्हर्नमेंट मला सबसिडी देते म्हणून मला हे करायचं आहे, अदरवाईज माझी वैयक्तिकरित्या हे करण्याची इच्छा नाही आहे. हा मनामधनं विचार काढा. गव्हर्नमेंटची जी तुम्हाला सबसिडी मिळणार आहे ही सबसिडी तुम्हाला कशासाठी मिळणार आहे? ॲज अ एक आधार किंवा ॲज एक टेकू म्हणून मिळणार आहे. ज्यावेळी तुम्ही ह्या 2-3 गोष्टी तुमच्या मनातून हे करचाल तर त्यावेळी तुम्ही खरोखर याच्यामध्ये सक्सेस होचाल. आणि सुरुवात करताना मी म्हणेल नेहमी 10 ते 20 गुंठ्यापासून करा आणि मग स्वप्न बघा 1 एकर, 2 एकर, 3 एकर. कारण त्यावेळी तुम्हाला कळतं की आपण चुका कुठं होतात, अडचणी काय येतात. याच्यामध्ये बरेचसे लोक म्हणतात की फुलशेतीमध्ये कीड आणि रोगांचं प्रमाण कमी असतं ग्रीनहाऊसमध्ये. हे साप चुकीचं आहे. एकदा जर का तुमच्या याच्यामध्ये पेस्ट आणि डिसीजने अटॅक केला तर बाहेरच्या वातावरणाच्या 10 पट जास्त तुमच्या आतमध्ये कीड पसरते. का? कारण की तुम्ही आतमध्ये कंट्रोल फार्मिंग तयार केले. जसं पिकासाठी तुम्ही पोषक वातावरण तयार केलेलं आहे तसंच ते कीड आणि रोगांसाठी पण आतमध्ये पोषक वातावरण तुमचं तयार झालेलं आहे. या बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. आता जरबेराचं तुम्ही एकदा लागवड केली की साधारणतः लागवड केल्यानंतर तुम्हाला पहिलं जरबेराचं फुल हे 2.5 ते 3 महिन्यानंतर यायला सुरुवात होते. एकदा तुम्ही जरबेराचं झाड लावलं की तुम्हाला कंटिन्यू 3 वर्ष ते झाड काढण्याची गरज नाही. तेच झाड तुम्हाला कंटिन्यू 3 वर्ष प्रोडक्शन देत राहतं. बघा, नंतर तुम्हाला काय वाटलं एकदा झाड लावलं, फुलं आली की मी परत त्याला काढून टाकायचं, असं याच्यामध्ये नाही आहे. एकदा झाड लावलं की तुम्हाला डायरेक्टली ते परत 3 वर्षानंतर तुम्हाला ते रिप्लेस करायचं आहे. बरेचसे लोक आम्ही बघितलेत की 7-7, 8-8 वर्ष पण त्यांनी ठेवलेले. जरबेराचं रोप अशा प्रकारे मिळतं, तुम्हाला दिसते पिक्चरमध्ये. एका रोपाच्या जरबेराची किंमत असते, काय आयडिया कोणाला? किती रुपये किंमत असते जरबेराची? एका रोपाची किंमत असते 38 ते 40 रुपये. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं 1 एकराला जरबेराची किती रुपये बसतात? 24,000. 24,000 × 40 करा, किती आलं? 24,000 × 40 किती? 9,60,000. म्हणजेच तुम्हाला फक्त प्लांटिंग मटेरियलचाच खर्च 9.5 लाख रुपये. फक्त प्लांटिंग मटेरियलचाच खर्च तुम्हाला 9.5 लाख रुपये. नो डाऊट गव्हर्नमेंट तुम्हाला त्याच्यामध्ये 50% सबसिडी देते, परत नंतर 50% सबसिडी तुम्हाला देते. परंतु सबसिडी मिळेल तेव्हा मिळेल, पण तुम्हाला सुरुवातीला तर हे 9.5 लाख रुपये टाकणं गरजेचं आहे. आतापर्यंत बँक लोनची अट कंपल्सरी होती गव्हर्नमेंटची, पण आता तुम्ही ज्यावेळी कुठलंही करत असता तर तुम्ही स्वतःच्या पैसे इन्व्हेस्टमेंट करून नंतर तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी त्याच्यामध्ये हे करतं. बरोबर. ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. ही मी जे तुम्हाला मी सांगतो एकदम प्रॅक्टिकल रिॲलिटी सांगतोय. म्हणजे मी ते वाचून आणि हे अशातला प्रकार, हे ग्राउंड लेवलला तुम्हाला इश्यू आहेत. बँकेकडे गेलं, बँक तुम्हाला म्हणाल मॉर्गेज काय ठेवणार, परत काय देणार. बँकेत सबसिडी आली की बँक ते डायरेक्ट त्यांच्याकडेच वळती करणार, तुमच्या का अकाउंटला काहीच येणार नाही. आणि बँक तर तुम्ही म्हणता बँक तुम्हाला उभीच करत नाही. ह्या बेसिक गोष्टी आपल्याला अडचण. हे तुम्ही एकदा लावलं की साधारणतः तुम्हाला याची काढणी 2.5 ते 3 महिन्यात तयार होते. आता जरबेराचं फुल चांगलं कधी म्हणतो आपण हो? की ज्यावेळी जरबेराच्या फुलाच्या दांड्याची लांबी 45 ते 55 सेंटीमीटर असते. ज्यावेळी जरबेराच्या फुलाचा डायमीटर किंवा फुलाचा व्यास तुमचा 10 ते 12 सेंटीमीटर असतो आणि जरबेराचं फुल काढल्यानंतर तुमचं 8 ते 10 दिवस टिकतं, हे जरबेराचं फुल तुमचं चांगलं असतं. आज जर का तुम्ही जरबेराच्या फुलाचा मार्केट रेट बघितला सर, तर तो तुम्हाला सांगतात 30 रुपये किंवा 40 रुपये. तुम्ही म्हणणार हे 30 रुपये किंवा 40 रुपये हा एका फुलाचा रेट आहे का? तर हा जो रेट आहे हा तुमचा 10 फुलांचा रेट असतो. म्हणजे फुल पिकांमध्ये हे ठरलेले स्टँडर्ड्स आहेत की जरबेराच्या फुलांचा बंच 10 फुलांचा असतो, गुलाबाच्या फुलांचा बंच
20 फुलांचा असतो, कार्नेशनच्या फुलांचा बंच 10 फुलांचा किंवा 20 फुलांचा असतो आणि त्याचा रेट तुम्हाला ॲग्रोन पेपर किंवा मार्केटमध्ये दिलेला असतो. पण हे परिमाण पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जरबेराचा आजचा रेट जर का 40 रुपये तर एका फुलाची किंमत किती रुपये आली? 4 रुपये. हां नाही 10 फुलांचा पकडला ना आपण बंच जरबेराचा. गुलाबाचा जर का तुम्ही 300 रुपये पकडला तर एका फुलाची किंमत किती रुपये झाली? 15 रुपये. कारण 20 फुलांचा बंच पकडला ना आपण. हे मार्केटमधले परिमाण ठरले आहेत फुलांची. ठीक आहे. मग आता हे फुल या स्टँडर्डमध्ये झाल्यानंतरच तुम्हाला काढावं लागतं. त्यावेळी तुम्हाला त्याला मार्केटला रेट चांगल्या प्रकारे मिळतो. 10 ते 12 सेंटीमीटर तुमचा डायमीटर, 25 ते 50 सेंटीमीटर त्याच्या दांडेची लांबी. ठीक आहे. हे काढल्यानंतर मग तुम्ही अशा प्रकारे हे करू शकता. आता हे काढत असताना पण तुम्हाला याच्यामध्ये काळजी घ्यावी लागते. जरबेराचं फुल कशाने काढणार? ते काय तुम्हाला तिथं कर्व, चाकू, हातोडा हे काही घ्यायचे नाही. फक्त तुम्हाला त्या फुलाला स्लाइटली ट्विस्ट करायचं आहे. स्लाइटली ट्विस्ट करायचं आहे. नाही तर तुम्ही जस्ट हे घेतलं तर ते मी झाड उपटून काढचाल. बरोबर आहे. हे तुम्हाला फुल दिसतंय समोर. हे 25 ते 50 सेंटीमीटर दांडेची लांबी आहे. आजूबाजूची पानं फक्त बाजूला काढायची आणि हाताने फक्त स्लाइटली ट्विस्ट करून तुम्ही फुल हातामध्ये घेऊ शकता. नंतर त्याला एक खाली तिरका कट मारायचा आहे. फुल काढल्यानंतर त्याला एक आपण कैचीच्या ह्याने तिरका कट मारतो. एका प्लास्टिक बॅगेमध्ये त्याला ओवून घेतो आणि नंतर 10 फुलांचा बंच करून आपण त्याला खाली पाण्यामध्ये ठेवतो की जेणेकरून प्री कुलिंग त्याच्यामध्ये जर काही हीट वगैरे असेल तरी तुमची निघून जाते आणि तुम्ही नंतर त्याला स्टोअर करून ठेवता. आपण काय करायचो? मार्केटमधला रेट चांगला म्हणून फुलं काढली की लगेच चाललंय मार्केटला विकायला. हे सगळे फॅक्टर हे त्याची शेल्फ लाईफ किंवा वेस्ट लाईफ हे करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे की त्याच्यामध्ये असणारी उष्णता काढल्यानंतर आपण म्हणतो ना एखादा आंबा हे झाल्यानंतर आपण काही दिवसाला ठेवतो. बरोबर आहे. आणि नंतर खायला सुरू अशातला पार्ट आहे. ते प्लांट काढल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही आतमध्ये हीट असते तर ती प्री कुलिंग करून देणं गरजेचं असतं आणि नंतर मग तुम्ही त्याला मार्केटला अशा प्रकारे बॉक्समध्ये पॅकिंग करून पाठवू शकता. आता या बॉक्समध्ये तुम्ही याच्यामध्ये 30 ते 40 बंडल जरबेराची ठेवू शकता. 30 ते 40 बंडल झाले याचा अर्थ किती फुलं आली? एका ह्याच्यामध्ये 10. बरोबर. 40 10 400. हे अशा प्रकारे तुम्ही मार्केटला पाठवू शकता. ठीक आहे. एकदा लावलेलं जरबेराचं फुल तुमचं 3 वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे टिकून राहू शकतं. हे अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या कलरची पण जरबेराची फुलं लावू शकता. शक्यतो तुम्ही एकाच कलरची लावलं तर मार्केटला रेट काही काही लोक ते तुम्हाला वेगवेगळ्या रंगाची फुलं मार्केटला मागतात. ठीक आहे. हां हां बरोबर आहे. हां म्हणजे तीच की जसं सरांनी सांगितलं की समजा आता मी या फोटोमध्ये तुम्हाला दाखवलं की वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत तिथं. बरोबर आहे. परंतु कधी कधी काय असतं तुमचे सरांनी सांगितलं की वेगवेगळ्या रंगामध्ये तुम्हाला फुलं मिळतं, वेगवेगळ्या थीममध्ये तुम्हाला फुलं मिळतात. समजा याच्यामध्ये शक्यतो बरेचसे लोक असं म्हणतात की तुम्ही म्हटलं की मी एका साईडला जरबेराची फुलं लावतो, दुसरा गुलाबाचा बेड लावतो आणि तिसरा कार्नेशनचा बेड लावतो. तर असं कधीही करू नका. काय होईल हो? एकत्र जर का मी सगळी फुलं लावली जरबेरा, कार्नेशन, गुलाब तर काय होईल? हे जर का फुलपिकं मी एकत्रित मिक्सअप केली तर काय होईल? जरबेराची खतं देण्याची पद्धत किंवा जरबेराचा खताचा डोस वेगळा आहे, कार्नेशनचा खताचा डोस वेगळा आहे. जरबेराची कीड आणि रोग वेगळी, कार्नेशनची कीड आणि रोग वेगळी, गुलाबाची कीड आणि रोग वेगळी. हे मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्ही एका 10 गुंठ्याच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा 10 गुंठ्याच्या जागेमध्ये तुम्ही एकच फुलपिकाची लागवड करायची. परंतु जरबेराची एकच जात लावून तुम्ही वेगवेगळ्या जरबेराच्या जाती लावू शकता. म्हणजे जसं की लाल असेल, गुलाबी असेल, पिवळा असेल, हे वेगवेगळ्या रंगाची फुलं कारण ते त्याची फॅमिली एकच आहे. त्यामुळे तुम्ही डिफरंट व्हरायटी बट सेम क्रॉप ते तुम्ही एकत्रितरित्या लावू शकता. परंतु असंख्य क्रॉप तुम्ही एकत्र लावू नका. आतमध्ये हा एक याच्यामधला बेसिक पार्ट. ठीक आहे. हा एक याच्यामधला बेसिक पार्ट आहे. सर्वांना समजणार मी सांगतोय. हे बरेचसे लोक करतात म्हणजे एकत्रितरित्या तुम्ही 2-3 फुलपिकं लावली तर तुम्हाला पेस्ट अँड डिसीज आतमध्ये प्रॉब्लेम येतो. पुढचं क्रॉप आहे कार्नेशन. कार्नेशनची पण लागवड आपण जून जुलैमध्ये करतो. कार्नेशनमध्ये 2 प्रकार पडतात. एक आहे स्टँडर्ड आणि दुसरा आहे स्प्रे प्रकार. आता स्टँडर्ड आणि स्प्रेमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की स्टँडर्डमध्ये फुलाचा आकार मोठा असतो आणि दांड्याची लांबी तुमची जास्त असते. स्प्रे प्रकारमध्ये फुलाचा आकार तुमचा छोटा असतो आणि झुपक्यामध्ये फुलं येतात. तुम्हाला त्याचे पिक्चर दाखवतो पुढं. कार्नेशन सर्व फुलपिकांमध्ये एक असं पीक आहे की जे अत्यंत डेलिकेट क्रॉप आहे की ज्याला तुम्हाला लागवड केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक स्टेजला सपोर्ट द्यावा लागतो किंवा त्याला जाळ्या लावा लागतात. कार्नेशनला तुम्हाला प्रत्येक स्टेजला अशा प्रकारे जाळ्या लावा लागतात. सर्व फुलपिकांमध्ये अत्यंत नाजूक आणि ज्यात तुम्हाला काळजी घ्यावी लागते तर ते फुलपीक म्हणजे कार्नेशनचं पीक आहे. याचा पण मार्केटचा रेट तुम्हाला 8 रुपयापासून ते 10 रुपयापर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये याला मिळू शकतो. मार्केटला रेट ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही डिफरंट कलरच्या व्हरायटी लावू शकता. आपल्याकडे वेळ कमी, पुढचे व्याख्यात आले आहेत. ठीक आहे.
गुलाबामध्ये आम्ही बघतो की सध्या गुलाबामध्ये टॉप सिक्रेट म्हणून एक व्हरायटी चांगल्या प्रकारे चालते. टॉप सिक्रेट की जी रेड कलरमध्ये ग्रीन हाऊसमध्ये बरेचसे प्रकार. टॉप सिक्रेटलाच मराठीमध्ये नाव आहे ताजमहल. टॉप सिक्रेटलाच मराठीमध्ये नाव आहे ताजमहल. लाल रंगामध्ये चांगल्या प्रकारे चालते. नंतर गोल्ड स्टॉक आहे, ॲव्हलॅन्च आहे. याच्यामध्ये पण सेम गुलाबाची रोपं तुम्ही शक्यतो बडिंग किंवा ग्राफ्टिंग केलेली वापरू शकता. बडिंगमध्ये त्याच्यामध्ये आपण डोळा भरतो आणि ग्राफ्टिंग म्हणजे आपण सायन आणि बसस्टिक ह्याचं दोन्ही एकत्र आपण कलम करून ती रोपं लावतो. शक्यतो बरेच लोक हे कलम केलेली रोपं वापरतात किंवा टॉप ग्राफ्टिंग केलेली रोपांचा याच्यामध्ये वापर करतात. एकदा गुलाबाचं तुम्ही झाड लावलं की तुम्ही 7 ते 8 वर्ष तेच झाड ठेवू शकता. एक झाड वर्षाला तुम्हाला 25 ते 30 फुलं देतं. गुलाबाचा रेट हा मार्केटनुसार व्हॅरिएशनमध्ये राहतो. म्हणजे कधी तुमचा 4 रुपये राहिले तर कधी व्हॅलेंटाईन डेला तुमचा तो 12 ते 15 रुपयापर्यंत पण जातो. तर गुलाबाची लागवड पण तुम्ही करू शकता. मेड्या तुम्हाला जो सुरुवातीला सांगितला तोच मेड्या तुम्हाला याच्यामध्ये आतमध्ये ग्रो करताना लावायचं. याच्यामध्ये पण तुम्ही एकरी जवळपास 25 ते 30,000 रोपं गुलाबाची आतमध्ये बसवू शकता. याच्यामध्ये काही तुम्हाला छाटणे करायला लागतात किंवा प्रूनिंग करायला लागतात. जसं आपण म्हणतो की ऑक्टोबर प्रूनिंग आहे, तुमची समर प्रूनिंग आहे, की जेणेकरून तुम्हाला याला प्रॉपर सनलाईट पण मिळायला पाहिजे आणि त्या झाडाला थोडंसं एक विश्रांती पण मिळाली पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही बर्ड कॅपिंग पण करू शकता. ठीक आहे. अँथुरियम ऑर्किड मी घेत नाही कारण की अँथुरियम ऑर्किड शक्यतो आपल्याकडे येत नाही, परंतु तुम्हाला माहीत असावं म्हणजे पिक्चर कसं असतं तुम्ही फक्त ते बघून घ्या. आपल्याकडे वेळ कमी आहे. हे शक्यतो तुम्ही कोकणचा जो बेल्ट आहे आपला तर त्या भागामध्ये याची लागवड चांगल्या प्रकारे केली जाते कारण तिकडं तुमचं आर्द्रतेचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये असतं. हे तुम्हाला पिक्चर दिसतंय अँथुरियमचं समोर. याला तुम्हाला नारळाचं जे आपण म्हणतो ना, नारळ फोडल्यानंतर वरची जी साल असते तर त्या सालीमध्ये लागवड करते. याला आपण माती टाकत नाही. अँथुरियम आणि ऑर्किडची ग्रोईंग आपण हे त्या कोकोशेल म्हणतात, त्याला कोकोशेल म्हणतात. तर त्याच्यामध्ये आपण करू शकतो. याच्यामध्ये तुम्ही इथल्या भागामध्ये तुम्हाला तेवढ्या प्रमाणामध्ये आर्द्रता मेंटेन करून टेम्परेचर मेंटेन करून तुम्ही केलं तर तुम्ही याच्यामध्ये चांगल्या प्रकारे ग्रोईंग करू शकता. हे तुमचे अँथुरियमचं क्रॉप अशा प्रकारे दिसतं. ठीक आहे. इकडे तुम्हाला याचं फुल दिसतंय समोरच्या स्लाईडमध्ये. ठीक आहे. मला वाटतं वेळ झालेला आहे. पुढचे व्याख्याते पण आले आहेत, 1 वाजलेत. तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही डिस्कशन करू शकता शेवटचे 5 मिनटं. आता माझा नंबर घ्या, तुम्ही मला पण नंतर कॉल करू शकता. आम्ही याचं ट्रेनिंग पण देत असतो पुण्यामध्ये. जर का तुम्हाला ट्रेनिंग पण घ्यायचं असलं कुठलं ग्रीन हाऊस रिलेटेड किंवा फ्लोरिकल्चर रिलेटेड तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा मोबाईल नंबर घ्या. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपले डॉक्टर हेमंत जगताप साहेबांना आपण प्रश्न फुलशेतीबद्दल आपण विचारू शकता आणि तर आपण त्यांच्या पूर्ण आणखीन माहिती तुम्हाला मोबाईल वगैरे आणखी सविस्तरपणे तुम्ही विचारू शकता. थोडंसं एक तुम्हाला एक सबसिडीचा एक सर लास्ट पॉईंट हे करतो की कारण तुमच्या जिव्हाळ्याचा विषय की फुलपिकांना गव्हर्नमेंट जे हेल्प करतं किंवा सबसिडी जे प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. हे आता हे सगळे म्हणजे मी ग्रीन हाऊसमध्ये पण बोलू शकतो कारण स्टेट गव्हर्नमेंटच्या त्या कमिटीमधला मी मेंबर आहे. किती गुंठ्याला किती खर्च येतो, परंतु आपल्याकडे आता तो टॉपिक नाही आणि वेळ पण तेवढा नाही आपल्याकडे. जनरली आता गव्हर्नमेंट तुम्हाला 4 फुलपिकांना सबसिडी देतं. जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड आणि अँथुरियम या 4 फुलपिकांनाच गव्हर्नमेंट सबसिडी प्रोव्हाइड करते. आता सबसिडी किती देतं गव्हर्नमेंट तर प्लांटिंग मटेरियलचा जर का विचार केला तर कार्नेशन आणि जरबेराला साधारणतः 4 गोष्टींना गव्हर्नमेंट सबसिडी देतं. एक आहे तुमचं प्लांटिंग मटेरियल म्हणजे रोपांची किंमत, दुसरं आहे तुमचं वाफे तयार करण्याचा खर्च, तिसरं आहे तुमचा WSF म्हणजे काय वर्ल्ड सिक्युरिटी फोर्स, WSF म्हणजे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स म्हणजे विद्राव्य खतं, आणि चौथी गोष्ट तुमची पेस्टिसाइड किंवा औषधं. या 4 गोष्टींना या 4 फुलांना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र NHM अंतर्गत सबसिडी देतं. त्याच्यामध्ये कार्नेशन आणि जरबेराचा एक ग्रुप केलेला आहे. कार्नेशन आणि जरबेराची जर का तुम्ही 1 एकरवरती लागवड केली तर एका स्क्वेअर मीटरला गव्हर्नमेंट 610 रुपये पर स्क्वेअर मीटरनं सबसिडी देतं. म्हणजेच 1 एकर म्हणजे किती स्क्वेअर मीटर 4000 बरोबर आहे. 4000 इंटू तुम्ही जर का 610 केलं किती होतं तुमचं साधारणतः 24 लाख होते बरोबर आहे. तर प्लांटिंग मटेरियलला तुम्हाला कार्नेशन आणि जरबेराला गव्हर्नमेंट 12 लाख रुपये सबसिडी देते. अँथुरियम आणि ऑर्किडचा विचार केला तर 700 रुपये पर स्क्वेअर मीटरचा खर्च आहे. 1 एकर म्हणजे किती 4000 स्क्वेअर मीटर, 4000 इंटू 700 म्हणजेच 28 लाख. त्याच्या 50% म्हणजेच किती 14 लाख रुपयापर्यंत तुम्हाला अँथुरियम आणि ऑर्किडला गव्हर्नमेंट सबसिडी देते. हे कसे सबसिडीला प्रस्ताव कसा सादर करायचा, कुठं कॉन्टॅक्ट करायचा, काय करायचं, ह्या सर्व गोष्टींसाठी तुम्ही मला नंतर कॉन्टॅक्ट करू शकता. हे थोडंसं सबसिडीच्या दृष्टीने महत्त्वाचा पाठ होता म्हणून तुम्हाला मी हे याच्यामधला पाठ सांगितलं की फुलपिकांसाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या प्रकारे तुम्हाला नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन आणि नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे आणि नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन हे स्टेट गव्हर्नमेंटचे महाराष्ट्र शासनाचं, या दोन्हीमध्ये तुम्हाला फुलपिकांसाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हेल्प करतं किंवा आर्थिक मदत करते.
ठीक आहे, आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. जाताना तुमच्या मनामध्ये एक असा आत्मविश्वास निर्माण करा, जाताना तुमच्या मनामध्ये एक असा आत्मविश्वास निर्माण करा की तुमच्या कार्यानं तुमच्या भावी पिढीला असं वाटलं पाहिजे, निसर्गात तू जरी थकला तरी मी हारणार नाही, निसर्गात तू जरी थकला तरी मी हारणार नाही, आलेल्या संकटाचा प्रामाणिकपणे सामना करेन, पण फास घेऊन मारणार नाही, पण फास घेऊन मारणार नाही. धन्यवाद. माझा मोबाईल नंबर आहे 8275 8275 37 10 82 8275 37 10 82. हेमंत जगताप. 8275 37 10 82. काय अडचण असेल तर विचारू शकता, नाही तर मला फोन पण तुम्ही करू शकता. जगताप साहेब, एक मिनिट. मी गेली 20 वर्षे काम करतोय दादरच्या फुल मार्केटमध्ये. फुटपाथवरती बसून फुले विकल्यापासून मी 8 करोड रुपयाचा टर्नओव्हर केलेला आहे. म्हणजे साहेबांना माहिती आहे, गडकरी साहेबांना. 1 रुपयाचं फुल विकून मी वर्षाला 8 कोटी रुपयाचं प्रोडक्शन खूप वर्षे घेतलं. आणि प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेतल्यानंतर जगताप साहेबांनी जे सांगितलं का 12 लाख फुलं येतील, आणि ते आम्ही जो ॲव्हरेज काढलेला आहे 15 वर्ष 20 वर्ष, ₹2.25 खर्च येतो गुलाबाला प्रोडक्शन कॉस्ट, बरोबर. आणि जरबेराला येतं 75 पैसे. एका फुलाची तुमची कॉस्टिंग सगळे जर काढलं तर ते 75 पैसे कॉस्टिंग येते जरबेऱ्याची. आणि माझ्या आयुष्यामध्ये मला भेटलेला एकमेव शासकीय अधिकारी ज्याला खरंच एवढी माहिती आहे. नाही नाही तसं कारण काय आहे, साहेबांनी जी फिगर सांगितली दॅट इज नियर बाय. साहेबांचं फील्डवरती काम आहे, परंतु मी परत सांगतो, नागपूर मार्केट, दादर मार्केट, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, बँगलोर या प्रत्येक मार्केटला मी स्वतः फुटपाथवरती साहेब 20 वर्षे फुले विकलेली आहेत. आणि त्यातून आम्हाला जे खर्च आणि प्रॉफिट, साहेबांची एवढी ॲक्युरेसी आहे. फक्त ते एक्सपेन्सेस जे सांगायचे होते आपले जरबेऱ्याला, प्रोडक्शन कॉस्ट आहे 75 पैसे, आणि त्याचा रिअलायझेशन रेट आहे ₹2.5. तुम्ही जे सांगितलं 25 रुपये म्हणजे ₹2.5. याच्यामध्ये म्हणजे सर जे सांगतात, माझ्या दृष्टीने एकच महत्त्वाचा पार्ट आहे की शेतकरी हा आपला सोन्यासारखा पिकवतो. शेतकऱ्याला चॅलेंज कोणच देऊ शकत नाही. सगळं जे येऊन पडतं ते फक्त मार्केट रेटवरती येऊन पडतं. म्हणजे आम्ही किती जरी सांगितलं तुम्हाला असं करा तसं करा, ₹2 मिळेल तर एवढं प्रॉफिट मिळेल, ₹4 रेट मिळेल तर एवढं प्रॉफिट मिळेल, परंतु तुम्हाला मार्केटला रेटच मिळाला नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही ना पुढे सोन्यासारखं पिकवून. आता यात गंमत अशी आहे, आज नागपूरमध्ये एका जरबेऱ्याचा बंडल आहे 80 ते 100 रुपये चालला असेल आजचा रेट आहे. म्हणजे ₹8 एक फुल. तर आमचा शेतकरी विचारतो ₹8 एक फुल विकते तर ते वर्षभर असेल, त्याप्रमाणे तो नियोजन करतो. आता पितृपक्ष असतो, मध्ये पावसाळा असतो, वर्ष श्राद्ध असतं, असं अधिक मास असतो. तर त्या संपूर्ण कालखंडामध्ये नंतर मग मार्च एप्रिलमध्ये जे परीक्षा असतात तर त्यावेळी ते फुलांना डिमांड बिलकुल नसते. आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लग्न सराई असते, चांगला रिलॅक्सेशनचा पिरियड असतो, फॉरेनर लोक आलेले असतात हॉटेलमध्ये, वाढ कमी होते तापमानामुळे आणि प्रोडक्ट डिमांड खूप वाढते, त्यामुळे ते भाव वाढतात. शेतकरी प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठे फसतो माहिती आहे का? जेव्हा व्यापारी तुमच्या शेतामध्ये माल घ्यायला आला का तुम्ही संपले तिथे. तुम्ही जर कधी वर्षभर सातत्याने, जगताप साहेब माझ्याकडे 20 वर्षाचा प्रत्येक दिवसाच्या गुलाबापासून जेवढे तुम्ही सांगितलं प्रत्येक दिवसाचा माझ्याकडे रेटचा माझ्याकडे ॲनालिसिस रिपोर्ट मी स्वतः काढतो येतो. त्याच्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट किती येते आणि आपण ते किती रुपयाला विकायला पाहिजे. मार्केटिंगमध्ये 20 वर्ष एवढा अभ्यास आणि प्रॅक्टिकल, स्वतः सकाळी 4 वाजता दादर मार्केटला उठून जाऊन माल विकून सगळं ते केलेलं आहे. फार चांगली संधी आहे आणि मी आय रिअली ॲप्रिशिएट जगताप साहेब, का मी फार कमी लोकं बघितली ज्यांना खरंच नॉलेज आहे, त्यातले जगताप साहेब आहेत. नाही, याच्यामध्ये लक्षात ठेवा, म्हणजे माझा जो बेसिक पार्ट आहे तर मी 10 ते 12 वर्षे ग्रीन हाऊस सेक्टरमध्येच आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढी ग्रीन हाऊसेस बनली जातात, महाराष्ट्रामध्ये जेवढी पॉलिहाऊसेस बनली जातात, हे पॉलिहाऊस बनवल्यानंतर जे तुमच्याकडे क्लास 1 ऑफिसर इन्स्पेक्शनला येतात, चेकिंग करायला येतात, चेकिंगला सबसिडी देण्यापूर्वी, तर त्या अधिकाऱ्यांचा मी मास्टर ट्रेनर आहे. म्हणजे ते क्लास 1 ऑफिसर आहेत, तुम्ही खाली जाऊन काय चेकिंग करा. जसं सरांनी सांगितलं की तो पाईप 2.9 mmचा आहे का, 2.6 mmचा आहे. मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही राहुरी कृषी विद्यापीठामध्ये महाराष्ट्र राज्यामधल्या 90 उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची आम्ही 1 डेची कार्यशाळा घेतली होती. सब डिव्हिजनल ॲग्रिकल्चर ऑफिसर SDO तुम्हाला माहीत असतील की ज्यांच्या अंडर 4-4, 5-5 तालुके असतात, तर त्या 90 SDOंची पूर्ण राज्यांची आम्ही राहुरीमध्ये संरक्षित शेती या घटकावरती आम्ही 1 दिवसाची कार्यशाळा घेतली होती. त्याच्यामध्ये त्या अधिकाऱ्यांना आम्ही शिकवत होतो की तुम्ही ग्राउंड लेवलला गेल्यानंतर इन्स्पेक्शन कसं करायचं. अजून एक यावर्षी एक आम्ही अपडेशन केलं याच्यामध्ये की एखाद्या शेतकऱ्याला कुठेही एखादं पॉलिहाऊस करायचं असेल किंवा शेडेड हाऊस करायचं असेल तुम्हाला आता इथून पुढं राज्यस्तरावरती सर्व जे काही सेवा पुरवठादार आहेत, कंपन्या आहेत, तर त्यांची राज्यस्तरावरती आपण नोंदणी केलेली आहे. म्हणजे त्याची लिस्ट ही तुम्हाला राज्यस्तरावरूनच मिळणार की त्यांच्याकडूनच तुम्हाला काम करावं लागणार आतमध्ये.
ते जरी तुम्हाला पाहिजे असेल तरी पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. रिलेटेड टू आपला विषय जरी फ्लोरिकल्चर असला तरी ग्रीन हाऊस, व्हेजिटेबल याच्याशी किंवा नर्सरी याच्याशी रिलेटेड काही जरी माहिती पाहिजे असली तरी पण तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. यानंतर आमचं नागपूरमध्येच एक 29, 30 आणि 31 डिसेंबरला एक नर्सरी टेक्नॉलॉजीचं एक ट्रेनिंग आहे 3 दिवसीय निवासी न्यू नंदनवनला धनंजयराव गाडगे सहकारी प्रबंधन संस्था 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षण कार्यक्रम नर्सरीचं. तुमच्यापैकी कोणाला भाग घ्यायचा असल्यावर तरी पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. हां ठीक आहे. आज आपल्या ॲग्रो विजनमध्ये फुलशेतीबद्दल माहिती आपल्या जगताप साहेबांनी दिली. हे फार शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे आणि आजच्या परिस्थितीला आपल्याला सर्वांना माहिती आहे की पूर्वी काय परिस्थिती होती की आपण उत्पादन काढत होतो परंतु मार्केट नव्हतं. आजच्या परिस्थितीला आता म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे चाहे मग सोयाबीन असो का फुलशेती असो तर प्रत्येक याला म्हणजे चांगल्या प्रमाणामध्ये भाव भेटतो. त्याकरता आपण महत्त्वाचं म्हणजे असं आहे की आपण ही फुलशेती किंवा कोणत्याही प्रकारचे जे आपण पिकं घेतो हे वैज्ञानिकदृष्ट्या केल्यानं जास्तीत जास्त उपयोग आपण होऊ शकतो. आणि विशेष म्हणजे आजकाल जो पेस्ट वगैरे साहेबांनी जे आपल्याला माहिती दिलेली आहे ज्याने पेस्ट कंट्रोल वगैरे त्यांचं मार्केटिंग त्याचं व्हॅल्यू कसं त्याचं नंतर आपण काढल्यानंतर कसं त्याला मार्केट आपल्याला उपलब्ध करतो सगळी माहिती आपल्याला प्रोव्हाइड केली. याबद्दल ॲग्रोविजन तर्फे आपण त्याचं धन्यवाद मानू. आणि आजचा त्यांचा आपण दुसरा प्रोग्रामसाठी आपण दुसऱ्यांना इथे आलेले आहेत. मॅडम स्वप्नील कोकाटे मॅडम आहेत त्या नाही भाजीपाला बियाणे उत्पादन डॉक्टर मंजू विश्वकर्माजी. हां तत्पूर्वी आपण आपलं यांना तुमच्या जगताप साहेबांना आपण मोमेंटो देऊन त्यांचं स्वागत करू. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं. आता आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू. भाजीपाला बियाणे उत्पादन रियाज सय्यद साहेब जे आहेत आलेले त्यांनी सुद्धा आपल्या इथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं तर त्याबद्दल आपण त्यांना आणखीन मोमेंटो ॲग्रोविजनतर्फे आपण त्यांचं सुद्धा स्वागत करू.